सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर 20 ऑक्टोबर 2024ला रविवार रोजी संकष्ट चतुर्थी आलेली आहे. आश्विन महिन्यातील संकष्ट चतुर्थी यालाच करक चतुर्थी, काही ठिकाणी करवा चौथ हे पूजन सुद्धा केलं जातं. तर अखंड सुख सौभाग्य मिळावं असं प्रत्येक महिलेला वाटतं. तर या दिवशी काही खास उपाय महिलांनो मी तुम्हाला सांगणार आहे. नक्की करा. घरात सुद्धा सुख शांती येईल आणि पतीवर जे संकट असतील ते सुद्धा टळून जातील. पतिदेवांसाठी तर उपाय सांगतच आहे, घरासाठी मुलांसाठी सुद्धा छान छान उपाय सांगत आहे. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्किप करू नका. चॅनलवर नवीन असाल कृपया चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये ओम गणपती लिहायला विसरू नका. तर 20 ऑक्टोबर 2024ला संकष्ट चतुर्थी आलेली आहे आणि या दिवसाचा म्हणजे संकष्ट चतुर्थीचा चंद्रोदय रात्री 8:35 होणार आहे. तर या दिवशी तुम्ही उपवास करत असाल, दर महिन्याला संकष्ट चतुर्थीचे जे व्यक्ती उपवास करतात तर उपवास आपल्याला रात्री 8:45 वाजता म्हणजे 8:35 गणपती बाप्पाचे पूजा आरती, उपवास तापास सोडताना आधी देवाला नैवेद्य वगैरे दाखवून मग तुम्हाला उपवास सोडायचा आहे. 8:35 नंतर उपवास सोडायचा आहे. या दिवशी चंद्राला नक्की औक्षण करायचं आहे. रात्री 8:35 बाप्पाची आरती करायची. थोडंसं पाणी घ्या एखाद्या तांब्यात आणि त्यात थोडंसं 1-2 चमचे दूध टाका आणि चंद्राला आपल्याला अर्घ द्यायचा आहे. नक्की अर्घ द्या. जीवनात काही तुमचं ग्रहमान चांगले नसतील, ग्रह मजबूत नसतील, चंद्र मजबूत नसेल, यामुळे सुद्धा बरेचसे असे संकट जीवनात निर्माण होतात आणि यामुळे आर्थिक समस्या निर्माण होतात. आपल्याला आरोग्यदायी म्हणजे आरोग्य चांगलं राहत नाही. अशा जर समस्या तुम्हाला असतील तर या दिवशी संकष्ट चतुर्थीला नक्की प्रत्येकाने 8:35 अर्घ द्यायचा आहे. चंद्राला हळदी कुंकू अर्पण करा. कोजागिरी पौर्णिमेला जर अर्घ देणं राहून गेलेलं असेल तर नक्कीच संकष्ट चतुर्थीला अर्घ द्यायचा आहे. काही तुमच्याकडून चुका झालेल्या असतील, नक्कीच तुम्हाला क्षमा मिळणार आहे गणपती बाप्पाकडून. म्हणून आपल्याला चंद्राला अर्घ द्यायचा आहे. हळदी कुंकू व्हायचं, चंद्राला नमस्कार करायचं. एखादं पांढरं फूल असेल तर चंद्राला नक्की अर्पण करायचं आहे. अशी साधी सोपी पूजा आपल्याला चंद्राची नक्की करायची आहे. आपल्या गणपती बाप्पाची छान पूजा करायची आहे. या दिवशी सर्वांनी लवकर उठायचं आहे. आंघोळीच्या पाण्यात तुम्हाला थोडीशी हळद टाकायची आहे आणि मग आंघोळ करायची आहे. खूप त्रासात असाल तर थोड्याशा दुर्वा टाकून तुम्ही आंघोळीच्या पाण्यात थोड्याशा दुर्वा टाकल्या तरीही चालेल आणि मग त्या पाण्याने आंघोळ करा. नावाला सुद्धा नकारात्मकता उरणार नाही आणि जी काही इडापिडा असेल ती गणपती बाप्पाच्या कृपेने नक्कीच टळून जाईल. तर या दिवशी आपल्याला गणपती बाप्पाला सकाळी लवकर उठून गणेशाचे पूजन करायचे आहे. पंचामृताने किंवा गाईच्या कच्च्या दुधाने आपल्याला गणपती बाप्पाला आपल्या गणेशाच्या मूर्तीवर अभिषेक घालून हळदी कुंकू पाण्यात टाकून त्या पाण्याने सुद्धा तुम्ही मूर्तीवर अभिषेक करू शकता. तुमच्यावर आहे, तुम्हाला पंचामृताने अभिषेक करायचा असेल पंचामृताने करा, दुधाने करायचा दुधाने करा किंवा पाण्यात हळदी कुंकू टाकून त्या लाल भडक पाण्याने सुद्धा तुम्ही गणपती बाप्पाला, लाल पिवळ्या पाण्याने सुद्धा गणपती बाप्पाला, हे पाणी खूप प्रिय आहे गणपती बाप्पाला, या पाण्याने अभिषेक नक्कीच करायचा आहे. अभिषेक करताना ओम गणपते नमः, ओम गणपते नमः मंत्राचा जप करायला अजिबात विसरू नका. नाहीतर अथर्व शीर्षाचे पठण करा. ज्यांचं अथर्व शीर्ष पाठ आहे, तोंडी पाठ आहे, त्यांनी अथर्व शीर्षाचं पठण करत गणपती बाप्पाला अभिषेक करायचा आहे. नाहीतर आपल्या गणपती बाप्पाचा मंत्र जपत आपल्याला अभिषेक करायचा आहे. नंतर पुन्हा स्वच्छ पाण्याने अभिषेक करायचा आहे. तुम्ही हळदी कुंकवाच्या पाण्याने अभिषेक घातला असेल बाप्पाला तर दुसऱ्या तामणात ठेवून पुन्हा स्वच्छ पाण्याने अभिषेक घालायचा आहे. किंवा कच्च्या गाईच्या दुधाने तुम्ही अभिषेक घातला असेल तर स्वच्छ पाण्याने अभिषेक करा आणि ते तीर्थ मुलांना आईने अवश्य चमचा भरका होईना प्यायला द्यायचं आहे. अभिषेक घातलेलं तीर्थ आपल्या मुलांना थोडेसे पिण्यास दिल्याने, बुद्धीच्या देवतेचे हे तीर्थ जर आपण मुलांना पिण्यास दिले तर मुलांची बुद्धी तल्लग होते. मुलं अभ्यासात खूप प्रगती करतात.
प्रत्येक संकष्ट चतुर्थीला गणपतीला अभिषेकाचे तीर्थ, गणपती बाप्पाला अभिषेक घातलेले तीर्थ आपल्या मुलांना नक्की प्यायला द्यायचं आहे. बाप्पाचा कृपा आशीर्वाद आपल्या मुलांवर कायम राहतो. कुठलाही संकट बाप्पा आपल्या लेकरा बाळांवर येऊ देत नाही. वरच्यावर ती संकट टळून जातात. म्हणून आईने हा उपाय नक्की करा. मुलांना जवळ बसवा. या दिवशी मुलांकडून सुद्धा अथर्व शीर्ष बोलून घ्या किंवा गणपती स्तोत्र बोलून घ्या. हळूहळू 1-2 चतुर्थीमध्ये त्यांचं पाठ होऊन जाईल. रोज जरी ह्या चतुर्थीपासून सुरुवात केली, पुढच्या चतुर्थीपर्यंत तुमची मुलं स्वतःहून अथर्व शीर्ष बोलायला लागतील, गणपती स्तोत्र बोलायला लागतील. नक्की मुलांची अभ्यासात खूप प्रगती होईल. गणपती बाप्पाची नक्कीच भरभरून कृपा होईल. या दिवशी गणपती बाप्पाची स्थापना आपल्याला तांदळाची रास करा. छान अभिषेक घातल्यानंतर स्वच्छ पाण्याने अभिषेक घालून मूर्ती छान पुसून घ्या. देवघरात जिथं रोज स्थापना करतात तिथं थोडीशी तांदळाची रास करायची आहे आणि त्या राशीवर, तांदळाच्या राशीवर बाप्पाची स्थापना करायची आहे. 11 किंवा 21 कापसाचे वस्त्र, मण्यांचे वस्त्र बाप्पाला अर्पण करा. हळदी कुंकू, महिलांनो हळदी कुंकू लावलेलं 11 किंवा 21 कापसाचं वस्त्र अवश्य बाप्पाला अर्पण करायचं आहे. या दिवशी करवा चौथ हे पूजनसुद्धा बऱ्याच महिला हे पूजन करतात. करक चतुर्थी म्हणून ही चतुर्थी साजरी केली जाते. अखंड सुख सौभाग्य आपल्याला पाहिजे असेल तर बाप्पाचं ह्या दिवशी छान पूजा करा. प्रत्येक महिलेला अखंड सुख सौभाग्य प्राप्त करून देणारी ही चतुर्थी असते. म्हणून बाप्पाला या दिवशी छान अभिषेक घालून पूजा करा. 11 किंवा 21 मण्यांचं, म्हणजे त्याला हळदी कुंकू, कापसाच्या मण्यांच्या त्या वस्त्राला हळदी कुंकू लावा आणि बाप्पाला आपली इच्छा बोलून ते वस्त्र अर्पण करायचं आहे. आयुष्यभर तुम्हाला कसलीही कमी राहणार नाही. 21 दुर्वांची जुडी स्वतःच्या हाताने बनवायची आहे. महिलांनो, संपूर्ण कुटुंबाने गणपती बाप्पाला 21 दुर्वांची जुडी, महिला असो पुरुष असो कोणीही एक जुडी बाप्पाला अर्पण करायची आहे. तर आता बाप्पाला अर्पण करताना जुडी तशीच कधी अर्पण करू नका. तर या दिवशी करवा चौथ म्हणून हा दिवस साजरा केला जातो. महिलांनो, दुर्वांच्या जुडीला थोडंसं हळदी कुंकू लावा. स्वतःच्या कपाळी हळदी कुंकू लावा. बाप्पाच्या चरणी हळदी कुंकू अर्पण करा आणि मग मनातली इच्छा, तुमच्या पतीविषयी, मुलांविषयी, घराविषयी जी इच्छा असेल तुमची ती बाप्पाला सांगून प्रार्थना करून ती इच्छा पूर्ण करण्यासाठी जुडी बाप्पाला अर्पण करायची आहे. बघा, लवकरात लवकर तुमच्या जीवनातील संकट, त्रास, इडापिडा, दुःख दूर करेल बाप्पा आणि तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण करणारी ही 21 दुर्वांची जुडी आहे. बाप्पाला अशी जुडी नक्की अर्पण करा. ज्यांचे लग्न ठरत नाही त्यांनी या दिवशी 21 दुर्वांची जुडी घ्यायची, त्याला फक्त हळद लावायची. मुलगा असो मुलगी असो त्यांनी फक्त हळद लावायची. मनातली इच्छा बोलून घ्या की माझं लग्नातील अडथळे दूर होऊ द्या, लवकरात लवकर लग्न जुळून येऊ द्या. बघा, तुळशी विवाह होण्याच्या आत तुमचं लग्न जुळून येईल. इतका सुंदर दिवस आहे हा करक चतुर्थी म्हणून. तर वर्षातील सर्वात मोठा हा दिवस आहे. लग्न जुळत नसेल, अडचणी येत असेल तर त्या मुलाने किंवा मुलीने बाप्पाला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आणि दुर्वांची जुडी अर्पण करताना त्या दुर्वांच्या जुडीला फक्त हळद लावा आणि तुमची मनातील इच्छा बोलून बाप्पाच्या चरणी दुर्वांची जुडी अर्पण करायची आहे. मंदिरात गेला एखादं नारळ अर्पण करा, जास्वंदाचं फूल अर्पण करा, काहीतरी मिठाई गोडधोड. आपल्या बाप्पाला मोदक लाडू खूप प्रिय आहे. थोडेसे का होईना 1.25 पाव पेढे किंवा मोदक किंवा लाडू नक्कीच बाप्पाला अर्पण करायचा आहे आणि तो प्रसाद खाऊन तुम्ही उपवास करत असाल तर तो प्रसाद खाऊन तुम्हाला उपवास सोडायचा आहे. सुंदर दिवस आहे. नक्की सर्वांनी या दिवशी आपल्या बाप्पाची नक्की सेवा करायची आहे. महिलांनो, गोडाधोडाचा नैवेद्य या दिवशी बाप्पाला नक्की दाखवा. चंद्रोदय 8:35 आहे. तेव्हा जरी तुम्ही बाप्पाला गोड लाडू, पेढे, मोदक नैवेद्य दाखवला, काही नाही जमला तुम्हाला गूळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवला तरीही चालेल. मुलांच्या चरणी आता आईने, प्रत्येक आईला वाटतं आपल्या लेकरांची खूप प्रगती व्हावी, तर बाप्पाच्या चरणी आईने तुम्ही मंदिरात गेला तरीही चालेल, घरी सेवा केली तरीही चालेल. बाप्पाजवळ मूठभर मूग आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी, मुलांच्या अडचणी येत असेल काही अभ्यासात, क्षेत्रात किंवा नोकरीत वगैरे, लग्न कार्यात, तर आईने मूठभर मूग घ्यायचे आहे आणि बाप्पाजवळ एक वाटी ठेवायची आहे आणि तिथं ते मूठ
आपली इच्छा बोलून उजव्या हातात मूग घ्यायचे आहे आणि इच्छा बोलून घ्यायची मुलांसाठी आणि ते मूग बाप्पाच्या चरणी अर्पण करायचे. बाप्पाच्या चरणी मूग अर्पण करताना किमान 21 वेळा आपल्याला गणपती बाप्पाचा मंत्र म्हणायचा आहे. ओम गण गणपते नमः, ओम गण गणपते नमः. हा मंत्र बोलला तुम्ही तरीही चालेल आणि ते मूग आपल्याला गणपती बाप्पाला अर्पण करायचे आहे. दुसऱ्या दिवशी ते मूग उचलून घ्यायचे आणि एखाद्या मंदिरात तुम्ही जाऊन ते अर्पण करून आला किंवा तुमच्याकडं गाय वगैरे येत असेल तिला खाऊ घातले ते मूग तरीही चालेल. मुलांकडून या दिवशी 1 वेळा का होईना अथर्व शीर्ष बोलून घ्या, गणपती स्तोत्र बोलून घ्या किंवा 21 वेळा ओम गण गणपते नमः, ओम गण गणपते नमः हा मंत्र जप नक्की करून घ्यायचा आहे. संकष्ट चतुर्थीच्या दिवशी बऱ्याच ठिकाणी करवा चौथ हे पूजन केले जाते. म्हणजे करक चतुर्थी आपल्या सुख सौभाग्यासाठी, अखंड सौभाग्य प्राप्त होण्यासाठी, आपल्या पतीला उदंड आयुष्य मिळावं म्हणून ही करवा चौथ करक चतुर्थी साजरी केली जाते. तर काय करायचं त्या दिवशी रात्री चंद्रोदयाच्या वेळी 8:35 गणपती बाप्पाची आपण सकाळी तर पूजन करणारच आहोत. पुन्हा गणपती बाप्पाची तुम्ही पुन्हा अभिषेक नाही घातला तिथंच बाप्पाला हळदी कुंकू अर्पण करून फुलं अर्पण करा. पुन्हा दुर्वा अर्पण करायचे आहे. पुन्हा 1 दुर्वांची जुडी अर्पण केली. 1 लाल गुलाबाचं फूल किंवा जास्वंदाचं फूल आपल्या बाप्पाला अर्पण करायचं आहे. हळदी कुंकू अर्पण करायचं आहे. गोडाचा काहीतरी नैवेद्य दाखवायचा. तुपाचा दिवा लावून आरती करायची आहे. कापूर जाळायचा आहे तुम्हाला गणपती बाप्पासमोर आणि बाप्पाला आपल्याला हळदी कुंकू व्हायचं आहे आणि आपल्या कुलदेवीला सुद्धा हळदी कुंकू व्हायचं आहे. अखंड सौभाग्य लाभावे म्हणून प्रार्थना करायची आहे. पतीची आयुष्यात भरपूर प्रगती होऊन सुख शांती समाधान लाभावे, घरात सुख समृद्धी यावी आणि आपलं घर गोकुळ व्हावं म्हणून प्रत्येक महिलेने आपल्या गणपती बाप्पासोबत आपल्या कुलदेवीला सुद्धा प्रार्थना करायची आहे. हळदी कुंकू अर्पण करायचं आहे. आणि काय करायचं, रात्री उपवास करत असाल तर उपवास सोडण्याआधी हा उपाय करायचा आहे. आणि उपवास नसल करत तरी पण चंद्रोदयाच्या वेळी 8:35 गणपती बाप्पाला हळदी कुंकू अर्पण करायचं. आपल्या कुलदेवीला हळदी कुंकू अर्पण करायचं. तुमच्याकडं माता लक्ष्मीची श्रीयंत्र असेल, मूर्ती असेल, फोटो असेल, कुलस्वामिनीचा टाक असेल तिथं तुम्हाला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे. बरोबर चंद्रोदयाच्या वेळी तुम्हाला अर्पण करायचं हळदी कुंकू आणि तिथलंच हळदी कुंकू घ्यायचं आणि तुमच्या मनात जी इच्छा असेल पतीविषयी अखंड सुख सौभाग्य लाभू दे अशी प्रार्थना करून तुम्हाला गणपती बाप्पाजवळचं पायाजवळील कुंकू आपल्या कपाळी लावायचं आहे. थोडंसं कुंकू हळदी कुंकू आपल्या मंगळसूत्रांच्या वाट्यांना सुद्धा लावायचं आहे. परत दुसरा हळदी कुंकू आपल्या कुलदेवीला अर्पण केलेलं पुन्हा तिथलं हळदी कुंकू उचलायचं महिलांनो आणि आपल्या कपाळी लावायचं. थोडंसं हळदी कुंकू आपल्या मंगळसूत्रांच्या वाटींना लावायचं आहे. दोन्ही वाटींना तुमचं पॅन्डेल असेल तर त्याला सुद्धा लावलं तरीही चालेल. खूप सुंदर अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. खूप छान सुंदर सेवा आहे. गणपती बाप्पाला हळदी कुंकू व्हा, कुलस्वामिनीला हळदी कुंकू व्हा. करक चतुर्थी आहे, मोठा दिवस आहे. अखंड सुख सौभाग्य प्राप्ती व्हावी म्हणून हा दिवस वर्षातला सर्वात मोठा दिवस आहे. दिवाळीच्या आधी जी संकष्ट चतुर्थी येते त्याला करक चतुर्थी करवा चौथ साजरी करतात महिला. म्हणून या दिवशी पतीला उदंड आयुष्य लाभावं, आरोग्य लाभावं म्हणून प्रत्येक महिला आपल्या बाप्पाजवळ प्रार्थना करत असते. आपल्या कुलस्वामिनीला प्रार्थना करून आपल्या ज्या इच्छा असते त्या पूर्ण करण्यासाठी प्रार्थना करत असते. म्हणून हळदी कुंकू बरोबर चंद्रोदय झाला 8:35 की बाप्पाला हळदी कुंकू व्हा, आपल्या कुलस्वामिनीला व्हा, फुलं व्हा. कुलस्वामिनीला एखादी वेणी आणलेली असेल तर नक्कीच व्हा आणि ती वेणी नंतर तुम्ही आपल्या डोक्यात माळली तरीही चालेल आणि ती बाप्पाजवळील आणि आपल्या कुलस्वामिनी जवळील आपल्या डोक्याला आणि आपल्या मंगळसूत्राला हळदी
कुंकू लावायला विसरू नका. खूप छान अनुभव येईल महिलांनो. नक्की हा उपाय करायचा आहे. नंतर तुम्ही उपवास सोडायचा आहे. पती, मुलं, घरातल्या सर्व व्यक्तींसोबत बाप्पाला आपल्या नैवेद्य दाखवून तो नैवेद्य ग्रहण करून तुम्ही आपल्या बाप्पाची आरती करायची. कापूर आरती करायची आहे. कापूर आरती करताना तुम्ही त्या कापरावर 2-3 लवंग, 2 किंवा 5 लवंग जाळा. थोडंसं गाईचं तूप टाका आणि थोडासा एखादा गुळाचा खडा जर जाळला, संपूर्ण घरात हा धूर फिरवायचा आहे. नावाला सुद्धा नकारात्मकता तुमच्या घरात येणार नाही आणि तुमच्या पती पत्नीमध्ये जे मतभेद असतील त्या गुळाच्या वासाने गोडवा निर्माण होईल आणि गणपती बाप्पाची तुमच्यावर भरभरून कृपा होईल. म्हणून थोडासा गुळ आणि 2 लवंग कापरावर नक्की जाळायचा आहे. सुंदर अनुभव येईल तुम्हाला. 2-3 थेंब तुपाचे पण टाका, गाईच्या शुद्ध तुपाचे कापरावर, किंवा कापूर तुम्ही भिजवून द्यायचा आहे तुम्ही तुपामध्ये आणि त्या कापूर वड्या जाळल्या तरीही चालेल. घरात नावाला सुद्धा नकारात्मकता उरणार नाही. घरात सुख, शांती, समाधान, आनंद, आरोग्य, ऐश्वर्य नक्कीच नांदणार आहे. हे उपाय नक्की करा महिलांनो. आणि आपल्या हळदी कुंकू आपल्या मंगळसूत्रांच्या वाट्यांना लावायला विसरू नका. गणपती बाप्पा जवळील आणि आपल्या कुलस्वामिनी जवळील. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला कृपया सबस्क्राईब करा. धन्यवाद.